भारतामध्ये धार्मिक संस्थांच्या मालमत्तेवरून निर्माण होणारे वाद काही नवे नाहीत. पण वक्फ जमिनींसंदर्भातील नवीन दुरुस्ती विधेयकावरून जी राजकीय भूकंपाची लाट उसळली ती केवळ संशयास्पदच नाही तर पूर्णपणे मतांचे राजकारण उघड करणारी आहे. सरकार म्हणताय पारदर्शकता आणतोय, तर विरोधक म्हणतायत मुस्लिम समाजाच्या जमिनीवर डल्ला मारतायत. खरं काय आहे? राजकीय नाटक, धर्माची ढाल की भ्रष्टाचाराचा बुरका फाडण्याचा प्रयत्न? चला पाहूया खरं काय आणि ड्रामा काय. नमस्कार, मी राजेश सावंत. प्रहार न्यूजलाईनमध्ये आपलं स्वागत करतो. मंदिरे, चर्च, गुरुद्वारे की वक्फ बोर्ड यांच्या मालकीच्या जमिनींबाबत अनेक प्रश्न गेल्या काही दशकांपासून उपस्थित होत आहेत. भ्रष्टाचार, अपारदर्शक व्यवहार, जमीन माफियांचा हस्तक्षेप आणि राजकीय वरवंटा हे चित्र सगळीकडे समान आहे. पण इतकी वर्ष या सगळ्यावर राजकीय नेते आणि पक्ष गप्प का बसले होते? आज जेव्हा केंद्र सरकारनं वक्फ जमिनींच्या व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी विधेयक मांडलं तेव्हा अचानक राजकीय वादळ उठलं. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि उद्धव ठाकरे यांचा गट हे सगळे अचानक मुस्लिम जमिनींचे संरक्षक बनलेत. कशासाठी? विरोधकांचा रोष हा मुस्लिम समाजाच्या हितासाठी आहे की राजकीय सोयींसाठी? अनेक शहरांमधील वक्फ बोर्डाच्या जमिनीवर प्रचंड गोंधळ आहे. मूळ उद्देश होता या जमिनी समाज हितासाठी वापरणं, पण प्रत्यक्षात बिल्डर, दलाल, नेते यांचा खेळ सुरू झाला आहे. हजारो कोटींच्या जमिनी अनधिकृतपणे विकल्या गेल्या. आता सरकार म्हणतं या भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कायद्यात सुधारणा हवी, पण विरोधक एकदम पेटलेत. काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि विशेषतः उद्धव ठाकरे गट अचानक मुस्लिम जमिनींच्या संरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेत. प्रश्न पडतो की खरोखरच मुस्लिम समाजासाठी आहे की राजकीय मतांसाठी? वास्तविक पाहिलं तर या जमिनी फक्त धार्मिक नाही तर त्या शैक्षणिक संस्था, रुग्णालयं, समाज कल्याण प्रकल्प उभारण्यासाठी वापरल्या जाव्यात हा मूळ उद्देश होता. पण वास्तवात काय? तर देशभरात अनेक ठिकाणी वक्फ बोर्डाच्या जमिनींवर अनधिकृत कब्जा केला आहे. अनेक वेळा या जमिनी भूमाफियांनी, राजकीय नेत्यांनी आणि दलालांनी बेकायदेशीरित्या विकल्या किंवा लीजवर दिल्या. नागपूर, मुंबई, पुणे, लखनौ, बंगळुरू आणि दिल्लीसारख्या मोठ्या शहरांमध्ये वक्फच्या जमिनींवर खाजगी प्रकल्प, हॉटेल्स, मॉल्स उभे राहिलेत आणि गरीब मुस्लिम समाज मात्र पाहत राहिला आहे. हे सगळं चालू असताना कुठे होती शिवसेना, काँग्रेस आणि इतर तथाकथित धर्मनिरपेक्ष पक्ष? म्हणूनच प्रश्न उभा राहतो की हा विरोध नक्की कशासाठी? जर या जमिनींचं व्यवस्थापन पारदर्शक असतं तर इतकं मोठं भ्रष्टाचाराचं जाळं आज उभंच राहिलं नसतं. ठाकरेंच्या शिवसेनेचं तर वेगळंच प्रकरण आहे. एकेकाळी मंदिर व्यवस्थापनातील भ्रष्टाचारावर आक्रमकपणे बोलणारी शिवसेना आज वक्फ जमिनींच्या संरक्षणासाठी आघाडीवर आहे. ही भूमिका खरोखरच बदलली आहे की मुस्लिम मतांसाठीच्या तडजोडीचा सौदा? आज काँग्रेस, समाजवादीच्या पंक्तीत जाऊन ठाकरे निरपेक्षतेचं मुखवटे चढवतायत. कशासाठी? याच शिवसेनेनं आधी अनेकदा मुस्लिम समाजाच्या विरोधात भूमिका घेतल्या होत्या. मग आता अचानक ही काळजी का? उद्धव ठाकरे यांची शिवसेना एकेकाळी हिंदुत्वावर ठाम होती. आज मात्र ते मुस्लिम जमिनींच्या बाबतीत आक्रमक होत आहेत. ही भूमिका खरंच बदलली की मतांसाठी लाचार झालेत? या विधेयकाचं मुख्य उद्दिष्ट एकच, वक्फ जमिनींच्या व्यवहारांमध्ये पारदर्शकता आणणे. आणि म्हणूनच तर विरोध होतोय. कारण ही पारदर्शकता आली तर अनेक दलाल, नेते, बिल्डर यांचं बिंग फुटेल. त्यामुळे ही सगळी धडपड आहे ती सत्य लपवण्याची, धर्माच्या नावावर राजकारण करण्याची. आता भ्रष्ट नेत्यांची आणि दलालांची पोलकोल होणार आणि म्हणूनच विरोध होतोय. धर्माच्या नावावर राजकारण करायचं पण भ्रष्टाचाराला झाकायचं, हीच आजची खरी दुटप्पी भूमिका आहे. मुद्दा असा आहे की देशात कोणत्याही धार्मिक संस्थेच्या मालमत्तेचा वापर पारदर्शक असला पाहिजे, मग ती वक्फची जमीन असो की मंदिराची. जर मंदिर व्यवस्थापनासाठी कायदा लागू होऊ शकतो तर वक्फ बोर्डाच्या जमिनींसाठी नियम का नको? विरोध करायचाच असेल तर मुद्द्यावर करा. धर्माच्या नावावर भावनिक राजकारण करून भ्रष्टाचाराला वाचवू नका. लोकांनी आता प्रश्न विचारायला हवेत, खरंच समाजासाठी लढता आहात की मतांसाठी तमाशा करताय? या विधेयकावर चर्चा व्हायला हवी, पण ती धर्माच्या चष्म्यातून नव्हे तर सामाजिक आणि आर्थिक परिणामांच्या आधारावर. कुणाचं हित जपलं जातंय, मुस्लिम समाजाचं की भ्रष्टाचाऱ्यांचं? आपण आपले विचार खाली कमेंट करून नक्की सांगा. पुढील भागात अशाच एका महत्त्वाच्या विषयावर भेटू. धन्यवाद.